हाय हॅलो फ्रेंड्स, मी अस्मिता, मराठी अस्मिता या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर माझा आवाज थोडासा चेंज झालेला आहे, बट आवाजाला प्लीज इग्नोर करा। मला अगदीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करायची होती, म्हणून मी आज हा व्हिडिओ घेऊन आली आहे। तर चॅनल हॅकिंगचे प्रमाण खूप जास्त वाढलेले आहे, खूप जास्त प्रमाणात चॅनल हॅक होत आहेत। तर आपलं चॅनल हॅक होऊ नये, आपलं चॅनल हॅकिंगपासून वंचित ठेवण्यासाठी कुठली काळजी घ्यायला हवी हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। आपल्याच फॅमिलीमध्ये वैभवशाली कोकण यूट्यूब फॅमिलीमधील कांचनताई आहे, त्यांचं चॅनल काल परवा हॅक झालेलं आहे। त्यांच्या चॅनलवरती 700 सबस्क्रायबर होते आणि वॉच टाईमसुद्धा जवळपास होतच आला होता, बट त्यांचा चॅनल एवढी मेहनत करून हॅक झालेला आहे। बरेच असे चॅनल आहेत जे की मोनो होऊन हॅक होत आहेत, जे मोनो जवळ पोहोचले आहेत असे चॅनल हॅक होत आहेत। तर हॅक होण्याचं कारण काय? जेव्हा आपण लाईव्ह स्ट्रीम घेतो तर लाईव्ह स्ट्रीममध्ये आपल्याला प्रत्येकजण म्हणत असते डायरेक्टली सपोर्ट करण्यासाठी आम्हाला ब्ल्यू द्या। अशा वेळी काय करायचं की अगदीच आपल्या अत्यंत जवळची व्यक्ती असेल तरच तुम्ही ब्ल्यू द्या। तर ब्ल्यू दिल्याने काय होतं, तर आपल्या चॅनलचा पूर्ण मॉनिटर तो होऊन जातो आणि चॅनलवर कुठलीही सेटिंग वगैरे तो चेंज करू शकतो, तसंच चॅनलसुद्धा हॅक करू शकतो। त्यामुळे कधीच लाईव्ह स्ट्रीम करताना कोणालाही ब्ल्यू देऊ नका। ब्ल्यू द्यायचाच झाला तर अगदी अत्यंत जवळची विश्वासातील व्यक्ती असेल तरच तुम्ही ब्ल्यू द्या। आणि दुसरा मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा पण तुम्ही यूट्यूब चॅनल क्रिएट करता तेव्हा यूट्यूब चॅनलसाठी सेपरेट एक स्पेशल ईमेल आय डी तयार करा। म्हणजे त्या ईमेल आय डीवर कुठलंही इंस्टाग्रामचं अकाउंट नको, FB अकाउंट नको, तो कुठल्याही ॲपला तुम्ही लॉग इन नसलेले पाहिजे त्या ईमेल आय डीने। म्हणजे तो जो आपला चॅनलचा ईमेल आय डी असतो तो ईमेल आय डी आपण कुठेही शेअर करायला नको, हा सेपरेट असला पाहिजे, तेव्हाच आपलं चॅनल हे सेफ राहील। आणि मेन आणि लास्ट पॉईंट म्हणजे तुम्ही तुमच्या चॅनलचं 2 फॅक्टर व्हेरिफिकेशन हे ऑन केलेलंच असलं पाहिजे। ही जी सेटिंग आहे तुम्हाला YT स्टुडिओमध्ये बघायला मिळते, तिथून तुम्ही ती सेटिंग ही ऑन करायची आहे, याने तुमचं चॅनल कधीही हॅक होणार नाही। हॅक जरी झालं तर तुम्ही दुसऱ्या ईमेल आय डीवर OTP बोलवून तुमचा चॅनल परत मिळवू शकता। पण जेव्हा तुम्ही 2 फॅक्टर व्हेरिफिकेशन केलेलंच नसतं आणि अशा वेळी जर तुमचं चॅनल हॅक झालं तर तुमच्याकडे कुठलाही ऑप्शन उरत नाही, कारण की जे हॅक करतात चॅनल त्यांनी आपल्या ईमेल आय डीचा पासवर्ड चेंज केलेला असतो आणि पासवर्ड चेंज केल्यामुळे आपल्याकडे कुठलाही ऑप्शन राहत नाही, आपण आपलं चॅनलसुद्धा ओपन करू शकत नाही किंवा ईमेल आय डीसुद्धा ओपन करू शकत नाही। तर अशा वेळी तुम्हाला 2 फॅक्टर व्हेरिफिकेशन करणं खरंच खूप खूप गरजेचं आहे। आणि काय असतं ना 2 फॅक्टर व्हेरिफिकेशन तेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सो व्हिडिओ हा खूप हेल्पफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि माहितीपूर्ण असं होणार आहे। तर व्हिडिओ हा नक्कीच एंडपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, तुम्हाला 2 फॅक्टर व्हेरिफिकेशनसाठी 2 स्टेप व्हेरिफिकेशनसाठी तुमच्या जीमेलमध्ये जायचं आहे। जीमेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो इथे तुमचा प्रोफाईलचा आयकॉन दिसतो त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला दिसेल मॅनेज युअर गुगल अकाउंट, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। मॅनेज युअर गुगल अकाउंटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या ईमेल आय डीमध्ये एंटर होता। त्यानंतर तुम्हाला इथे वरती खूप सारे ऑप्शन बघायला मिळतील, जसं की होम आहे, पर्सनल इन्फो आहे, डाटा अँड प्रायव्हसी आहे आणि नंतर आहे सिक्युरिटी। तर सिक्युरिटीवर तुम्ही क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला अगदी स्क्रॉल केल्यानंतर 2 स्टेप व्हेरिफिकेशन, तर इथे माझं 2 स्टेप व्हेरिफिकेशन हे ऑफ आहे, तर यावर मी क्लिक करेन। त्यानंतर थोडंसं लोडिंग होतं आणि इथे तुम्हाला स्क्रीन लॉक टाकायचा आहे, जो तुम्ही तुमच्या मोबाईल स्क्रीनला टाकलेला आहे। स्क्रीन लॉक टाकल्यानंतर इथे तुम्ही बघू शकताय
ॲड फोन नंबर म्हणजे जो तुम्हाला फोन नंबर ॲड करायचा आहे तुमच्या आय डीला, तो नंबर तुम्ही इथे ॲड करून घ्यायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला आपली कंट्री सिलेक्ट करून घ्यायची आहे, जे की मी इथे इंडिया सिलेक्ट करेल. इंडिया सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही तुमचा नंबर टाकायचा आहे आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल तुमच्या नंबरवर. तो OTP तुम्ही इथे शेअर पिन टाकून घेत आहे. OTP टाकल्यानंतर इथे व्हेरीफायवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस बघायला मिळेल. यू आर नाव प्रोटेक्टेड विथ 2 स्टेप व्हेरिफिकेशन, म्हणजे तुमचं डन झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता की 2 स्टेप व्हेरिफिकेशन टर्न ऑन झालेला आहे, असा तुम्हाला ईमेल गुगलकडून मिळालेला आहे. तर नेक्स्ट आणि इम्पॉर्टंट एक अजून सेटिंग आहे जी की तुम्हाला नक्कीच करायची आहे. तर परत एकदा तुम्ही प्रोफाईलवर क्लिक करून मॅनेज युअर गुगल अकाउंटवर जायचं आहे आणि इथे तुम्हाला बघायला मिळेल की ॲड रिकव्हरी ईमेल. तर इथे तुम्ही तुमचा रिकव्हरी ईमेल ॲड करून घ्यायचा आहे, म्हणजे जेव्हाही तुमचं चॅनल डिलीट होईल किंवा हॅक होईल तर इथून तुम्ही रिकवर करू शकता. त्यानंतर तुम्हाला सेटअप रिकव्हरी इन्फॉर्मेशन असा इंटरफेस बघायला मिळेल आणि इथे तुम्हाला जो पण रिकव्हरी ईमेल ID टाकायचा आहे तो तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे आणि सेव्हवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर हा तुमचा रिकव्हरी ईमेल ID म्हणून सेट होईल, म्हणजे डन होईल. ओके, तर इथे तुमचं फायनली 2 स्टेप व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं चॅनलचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन करू शकता. 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑन करा आणि तुमचं चॅनल हे सेफ ठेवा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा. थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, बाय.